हॅलो हॅलो हॅलो. शबी अभिषान. तर आता सगळ्या प्रेमाच्या कविता झाल्यावर काही जण झोन आउट झालेत, जरा आपल्या आठवणीत गेले. तर सगळ्यांनी पहिले स्वतःसाठी टाळ्या वाजवून घ्या. आता या सगळ्या कवितांनंतर आपली कविता सादर करणं म्हणजे मॉलच्या बाहेर फुटपाथवर काहीतरी विकण्यासारखं आहे. पण जसं मी मगाशी सुमित पण म्हणाला की हा प्लॅटफॉर्म म्हणजे माझं घर आहे, आणि मी मागच्या वेळेला सुद्धा जी पोएम सादर केलेली ती मी पहिल्यांदा इथेच सादर केली होती, आणि आजही जी मी केली आहे ती आत्ताच 4:30ला संपवून, आता त्याचा पहिलाच ड्राफ्ट आहे, अजून ती कच्ची आहे, तर ती मी ते सादर करीन. पहिले मी मागच्या वेळेची एक पोएम सादर करतो जी मराठीमध्ये, आणि जी आज लिहिली आहे ती हिंदीमध्ये. माझं हिंदी काही चांगलं नाहीये, म्हणजे आपल्या गर्लफ्रेंड सारखंच आहे, एकतर्फीच माझंच तिचं ती काय आपल्याला फार भाव देत नाही. तर पहिले मी मागच्या वेळेची एक कविता सादर करतो जी मी केली होती. ही एक प्रेम कविता आहे. समझ रहा था टुकड़ों को सिमट कर, समझ रहा था टुकड़ों को सिमट कर, कसूर तेरी हरकतों का है जो फिर से बिखर गया. कीर्तनाला बसले ज्ञानोबा तुकोबा आणि विठोबा, कीर्तनाला बसले ज्ञानोबा तुकोबा आणि विठोबा. महाराष्ट्राचं सरकार चालवत आहे शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा. तुझी वाट बघत मी तासन तास नाक्यावर उभं राहायचो, वेळ जात नाही म्हणून वडापाव खायचो. वडापाव खाता खाता टाइमपास व्हायचा, आणि त्याच वडापाववाल्याचा धंदा सुद्धा व्हायचा. वडापाव खाऊन झाल्यावरती तिची गाडी जायची, आणि त्याच्या मागनं माझी सायकल पळायची. तिच्या मागे गेल्यावरती कळलं की ती जिथे राहायची त्याच्या समोरचीच खिडकी आमची. मोठ्या मोठ्या लोकांनी म्हणून ठेवलंय कुठल्याही गोष्टीचा मोह करू नये, पैशाच्या मागे कधीही पळू नये. कुठल्याही गोष्टीचा मोह करू नये, पैशाच्या मागे कधीही पळू नये, शेवटी विजय सत्याचाच होतो. पण कर्म करण्याशिवाय आम्हाला रुचत नाही, पण कर्म करणं हे आम्हाला रुचत नाही, आणि पैशाच्या मागे लागल्याशिवाय ते महाराष्ट्रात सत्ता सुद्धा बसत नाही. गांधीजींनी मारलाय ना आमच्या कानाखाली अहिंसेचा ठसा, गांधीजींनी मारलाय आमच्या कानाखाली अहिंसेचा ठसा, म्हणूनच बघतोय की बलात्कारानंतर तो नराधम फिरतोय कसा. असो, खिडकी उघडताच ती समोर दिसायची. खिडकी उघडताच ती समोर दिसायची, मला बघताच हळूच लाजायची. म्हटलं आता भीती कशाची, मला बघून गालातल्या गालात लाजायची. मी म्हंटल 1 मिनिट खाली येशील काय, मी म्हंटल 1 मिनिट खाली येशील काय, काय म्हणताय आली काय. आणलं तिला, पण तिला नव्हते दोन्ही पाय. आपल्या भारताची परिस्थिती अशीच आहे म्हणा. लहानपणी शाळेत जाणारे, लहानपणी जेव्हा आपण शाळेत जातो, लहानपणी शाळेत भारत माझा देश आहे म्हणणारे आज राज्यात आग कोलवतात. लहानपणी शाळेत भारत माझा देश आहे म्हणणारे आज राज्यात आग कोलवतात. स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचे विचार इतके कसे रे खालवतात. मुंबई मधल्या बॉम्बस्फोटावर दिल्लीचे माना का हलवतात. मराठी युपीचा वाद आजही उठतोय, मराठी युपीचा वाद आजही उठतोय, आणि जाती जातीच्या राजकारणात माझा भारतीय फुटतोय. ती अपंग असून मला काही फरक पडला नाही. माझं प्रेम तिच्यासाठी वाढत गेलं. बसलो खाली, काढलं गुलाबाचं फुल आणि तिला दिलं. म्हंटल माझ्याशी लग्न करशील, ती हो म्हंटली. म्हंटल बापू तुलाही मुलगी पटली. काय म्हणताय, लग्नाची तारीख काढा. वरतून बघतायत माझे बाबा, आता होईल फुलटू राडा. नाही, राडा तर आपला USP आहे. मराठी गुजरातींना म्हणतो 10 नंतर गरबे बंद करा, आणि गुजराती मराठींना म्हणतो गणपतीत वाजवून दाखव ना 12 पर्यंत, मराठी माणूस असशील खरा. इथेच कमी पडतो ना आपण, इथेच तर कमी पडतो. सणासुदीला एकत्र येण्याऐवजी इव्हेंट करणं हे आपलं कर्म आहे, आणि सणासणांमध्ये वाटलं जाणं इथेच तर आपलं मर्म आहे. बाबा म्हणाले, हे काय चाललंय काय.
बाबा म्हणाले हे चाललं काय? मी म्हंटल हे बघा, लग्न करील तर हिच्याशीच, नाही तर जेवून सुद्धा मी उपाशीच. नाही बाबा म्हणाले हे काय चाललं काय? मी म्हटलं हे बघा, लग्न करील तर हिच्याशीच, नाहीतर जेवून सुद्धा मी उपाशीच. बाबा म्हणाले माझ्या मित्राची एक मुलगी आहे, शिकलेली आहे, सवरलेली आहे, सुंदर आहे खरी. बाबा म्हणाले माझ्या मित्राची एक मुलगी आहे, शिकलेली आहे, सुंदर आहे, सुशिक्षित आहे खरी. मी म्हंटल आहे ना ती तिच्या घरी, तिथेच बरी. हात धरला हिचा, गेलो कोर्टात. नाही, लग्न नाही करू शकलो थाटात. हा, पण लग्न करून आहे मी सुखी, आता आयुष्यभर हिचंच नाव माझ्या मुखी. देशातील आंतरराष्ट्रीय संकटांपेक्षा आपले आपलेच राडेत, आता तरी सुधराडे निघतायत बाहेर वाबाडेत. तिचं माझं प्रेम आता प्रत्येक श्वासात आहे. मी भारत आणि मी भारतीय हे माझ्या नसा नसात आहे. मला माहितीये प्रेम करण्यासाठी मी खूप लहान आहे. जाती जातीत, राज्या राज्यात वाटला गेलेला असला ना तरी भारत माझा महान आहे. समझ रहा था ना मैं इन सब टुकड़ों को सिमट कर. कसूर आपकी हरकतों का है जो मैं फिर से बिखर गया. आता अपेक्षा वरती सेट केल्या आहेत. ही नवीन कविता आहे. हा पहिलाच ड्राफ्ट आहे, अजूनही फार कच्ची आहे. आणि जसं मी म्हंटल माझी हिंदी काय एवढं चांगलं नाहीये, सो आपण बघूया. ये बात तब की है दानवों और देवों के बीच में समुद्र मंथन जब चला था, जब हलाहल विष शंकर के गले में उतरा था. युद्ध की क्या ही वो कड़ी थी जब अमृत की बूंदे भूलोक पर पड़ी थी. प्रयाग संगम में कुंभ का बरसों से मेला है. सनातन है ये, किसी नेता ने नहीं खेल खेला है. धर्म रील्स पुण्य या स्नान. धर्म रील्स पुण्य या स्नान, अनेक हेतु लोग जा रहे, खत्म हो गया क्या महाकुंभ, ये विचार मुझे सता रहे. आया तुम 144 साल बाद मेला है, कैसे ऐसे ही जा पाओगे. 144 साल बाद आया मेला है, ऐसे ही जा पाओगे. आया है बुलावा तुम्हारे नाम का, कैसे ना कह पाओगे. जैसे तैसे करके महाकुंभ में मैं घुल गया, ना जा पाऊंगा क्या, ये डर में अभी भूल गया. यमुना गंगा के संगम पर मैं खड़ा देख रहा, एक इंसान खुद से कुछ कहकर डर से कांप रहा. क्या हुआ, दबाए रखा था अंदर कुछ, मुंह नहीं खोला था. दबाए रखा था अंदर, कहीं मुंह नहीं खोला था. भीतर ही गुट कर मैं कई रात नहीं सोया था. उस रात ढूंढ रहा था वो शिकार हर कमरे में जिसे कोई शिकारी है. उस रात वो ढूंढ रहा था शिकार हर कमरे में जैसे कोई शिकारी है. देखा है मैंने उसे और ये पाप तो पापी से भी भारी है. नोच रहा था उसे कपड़े उसके फाड़े, नहीं देखी उसकी माँ बहन जब उसने नजरें ताड़े. फेंक दी उसने उस दिन इंसानियत की कमीज उतार कर, घुल मिल गया था हम सब में खुद को शरीफ बताकर. चंद मिनटों में मेरी बहना अपनी मुस्कान गवा गई. लोहे की रॉड, तेज छुरी, कांच की बोतल या कोई बोरी अपने ही खून में समा गई. आंख से गिरा आंसू संगम में जो भूल गया. मैं पाप पुण्य को तोल रहा, या सत्य मुझे टटोल गया. देखा आजू बाजू संगम में श्रद्धालु टिक रहे,
65 करोड़ में अब मुझे सभी पापी दिख रहे हैं। भारत को भी हम माँ कहते चाहे कोई भी धर्म हो, भारत को हम माँ कहते चाहे कोई भी धर्म हो, नरक भी ना मिले ऐसे जिसका ऐसा कर्म हो। कौन सा अपराध? झाको अपने अंदर, डर और गुस्सा अपने भीतर है। झाको अपने अंदर, डर और गुस्सा अपने भीतर है। पापी और अपराधी में बस यही तो एक अंतर है। कौन सा अपराध? अपराधी कानून। कौन सा अपराध? अपराधी कानून। इसमें तो सालों खो गए, हम एक मोमबत्ती जलाई, घर गए और दिए बुझाकर सो गए। इंसान होकर इंसानियत से हम इंसान ना देख सके, इंसान होकर इंसानियत से इंसान ना हम देख सके, अहिंसा के संस्कारों में फंसे हम अपराधी को ना भेज सके। पत्नी के हरण के बाद लंका में उठा आग का धुआं था। क्या बात। पत्नी के हरण के बाद लंका में उठा आग का धुआं था। द्रौपदी के वस्त्रहरण के पश्चात महाभारत हुआ था। बरोबर है। सूबेदार की बहू का समझा नहीं था तोहफा, सूबेदार की बहू को समझा तोहफा नहीं माँ समान था। सूबेदार की बहू को समझा तोहफा नहीं माँ समान था। छत्रपति था वो जिसने मुझे सिखाया ये सम्मान था। धर्म देश के प्रति हम काफी खुल मिल गए, धर्म देश के प्रति हम काफी खुल मिल रहे। सुरक्षित है ना नारी, ये नारा तो हम भूल गए। जीवन के बदले हमने राजनीति का खेल खेला था, इस जीवन के बदले हमने राजनीति का खेल खेला था। हे नीलकंठ सच बता, इसके खातिर तूने विष खेला था। दिल्ली, बदलापुर, कलकत्ता, दिल्ली, बदलापुर, कलकत्ता, ये घटनाएं अब दिन रात हुई। दिल्ली, बदलापुर, कलकत्ता, ये घटनाएं अब दिन रात हुई। समुद्र मंचान के पश्चात क्या भगवानों में ये बात हुई? हे बोले अब तू सिर्फ एक कष्ट कर, हे बोले अब तू सिर्फ एक कष्ट कर, अगले कुंभ तक बलात्कारियों को विचारों को नष्ट कर। जब जब रन अत्याचारियों का हवन होगा, जब जब इन अत्याचारियों का हवन होगा, सिर्फ तब और तब मेरा देश पावन होगा, मेरा देश पावन होगा।